सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 मार्च 2026 रविवार दिवशी नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची विनायक चतुर्थी आलेली आहे. पहिली विनायक चतुर्थी आहे. जर असं लवकर उठायचं आहे, जरी रविवार आहे तरी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा टाकून अंघोळ करायचे आहे. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील दूर होणार आहे. खूप सोन्यासारखा दिवस आहे. चैत्र नवरात्री सुद्धा सुरू आहे आणि त्यात गणरायाची आपण सेवा करणार आहोत. बघा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि पहिली विनायक चतुर्थी आलेली आहे. आंघोळीनंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपण ताम्हणात घेऊन बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा किंवा गाईचं दूध येत असेल, पुडीचं जरी येत असेल, थोडंसं तापवण्याच्या आधी काढून घ्यायचं आहे आणि बाप्पाला स्वच्छ पाण्याने, दुधाने, पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. अभिषेक करताना ओम गणपते नमः किंवा तुम्ही मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्रांचा जप करू शकता किंवा तुमचं अथर्व शीर्ष पाठ असेल, अथर्व शीर्ष पठण करत करत सुद्धा तुम्ही बाप्पाला अभिषेक करायचा आहे. बाप्पांची मूर्ती मुठभर तांदळाच्या राशीवर स्थापन करायची आहे. बघा, थोडीशी अख्ख्या तांदळाची रास करा देवघरात आणि त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. तुमच्याकडं जर जास्त दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वांचं सुद्धा आसन करू शकता. मुठभर तांदळाची रास केल्यावर त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. मूर्तीला अभिषेक केलेलं तीर्थ मुलांना थोडं थोडं का होईना जरूर प्यायला द्यायचं आहे. उद्या विनायक चतुर्थी आहे. घरात मांसाहार मद्यपान होणार नाही याची जरूर काळजी घ्यायची आहे. रविवार आहे. बऱ्याच घरांमध्ये मांसाहार केला जातो, पण उद्या वर्षाची पहिली विनायक चतुर्थी आहे. कृपया या गोष्टींची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. आपण ते तीर्थ स्वतः जरी पिलं ना, महिलांनो, दादांनो, तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं तीर्थ जरूर प्यायचं आहे. बऱ्याचशा कामांमधील अडचणी नक्कीच दूर होईल. गणपती बाप्पा आहे रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे. मुलांना शिक्षण, नोकरीत, प्रत्येक कामात मुलांना यश मिळणार आहे. तुमच्या कामातील अडथळे असतील दूर होईल. प्रगतीचे मार्ग तुम्हाला खुले होतील. म्हणून गणपती बाप्पांची ही सेवा तर आवर्जून करा. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. आता जुडी अर्पण करताना उजव्या हातात जुडी घ्या. स्वतःच्या हाताने 21 दुर्वांची जुडी बनवायची आहे. मुलांना सुद्धा बनवायला सांगा स्वतःच्या हाताने, जशी बनवेल तशी, पण मुलांकडून सुद्धा गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी बनवून घ्यायची आहे. आणि त्या जुडीला जेव्हा आपण दोरा बांधतो ना, तो दोऱ्याऐवजी लाल पिवळा कलावा जर तुमच्याकडे असेल ना, तर गणपती बाप्पांचा मंत्र जपत ती दुर्वांची जुडी बांधताना गणपती बाप्पांचा मंत्र जपून तो 5 वेढे कलाव्याचे जरूर द्यायचे आहे आणि मग जुडी बांधायची आहे. जुडीला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करा. महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा. 21 वेळा किंवा 108 वेळा गणपती बाप्पांचा मंत्र जपायचा. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा अथर्व शीर्ष पठण करा 11 वेळा आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येतात त्यांनी बाप्पाच्या चरणाशी चिमूटभर हळद अर्पण करायची. स्वतःच्या कपाळी थोडीशी हळद लावायची. मुलगा असो मुलगी असो, दोघांनी हा उपाय जरूर करा. थोडीशी हळद तुमच्या मनातील इच्छा बोलून त्या दुर्वांच्या जुडीला सुद्धा लावा. उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि गणपती बाप्पांना ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. जी पण इच्छा मागाल ना, त्वरित पूर्ण होणारी ही सेवा आहे. गणपती बाप्पा दुर्वांनी खूप प्रसन्न होतात आणि अशा शुभ तिथींना जर आपण गणपती बाप्पांची दुर्वांची ही सेवा करतो ना, आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात. 100% इच्छा नक्कीच पूर्ण होतात. गणपती बाप्पा आहे आपल्या लेकरांवर इतके प्रसन्न असतात कायम. मंगलमूर्ती आहे. ज्या घरात गणपती बाप्पांची सेवा होते ना, त्या घरात सगळं काही मंगल शुभच गोष्टी घडून येतात. कुठलं संकट दुःख गणपती बाप्पा फिरकू देत नाही. लेकरा बाळांना भरभरून यश प्रगती मिळवून देता. बुद्धीचे देवता आहे. मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या. उद्या गणपती बाप्पाला जेवढी जास्वंदाची लाल फुलं अर्पण करता येईल ना,
एक अर्पण करा किंवा 2 विषम संख्यांमध्ये गणपती बाप्पांना जरूर जास्वंदाची लाल फुलं अर्पण करायची आहे. जेवढी फुलं असतील तेवढी मुलांकडून सुद्धा वाहून घ्यायची आहे. एखादं जास्वंदाचं पान मिळालं तुम्हाला तर आवर्जून एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे. फूल वाहिल्यावर त्यावर जास्वंदाचं पान ठेवा. थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे, त्यावर हळदी कुंकू टाका. मनातली इच्छा बोलून घ्यायची आणि त्या जास्वंदाच्या पानावर त्या अक्षता अर्पण करायच्या आहे. मग मुलांचं शिक्षण असेल, नोकरी असेल, लग्न कार्य असेल, संतान प्राप्ती असेल, घरदार, तुमच्या कामातल्या अडचणी, प्रमोशन, पगारवाढ, जगातलं कुठलंही संकट असू द्या, ही पानाची सुद्धा सेवा करा. तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरात शमीचं झाड लावलेलं असेल, किमान 1-2 पानं तरी गणपती बाप्पांच्या चरणी उद्या शमीची पानं जरूर अर्पण करा. जास्वंदाच्या फुलावर जरी तुम्ही किंवा दुर्वांवर जरी 2 शमीची पानं ठेवून दिली, बाप्पांना अर्पण केली, तुमच्या मनातली इच्छा बोलून, त्यावर सुद्धा हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करून पूजा करायची आहे. जी व्यक्ती विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना शमीपत्र अर्पण करते ना, कळत नकळत झालेल्या चुकांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात गणपती बाप्पा. सर्व इच्छा फलदायी ठरत असतात. आपल्या गणपती बाप्पा आहे, आपली सेवा जरूर कबूल करून घेता. म्हणून उद्या शमीपत्र गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. जेवढी असतील तेवढी नक्की अर्पण करा. उद्या तुम्ही गणपती बाप्पांना सकाळी किंवा संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य दाखवणार असाल तर जरूर अर्पण करा. मोदकांवर सुद्धा थोड्याशा दुर्वा अर्पण करायचा आहे. जसं आपण भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो, तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही, स्वीकारत नाही देव, तशाच पद्धतीने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना लाडू असेल, मोदक असेल, पेढे असेल, जो नैवेद्य दाखवा, अगदी गुळ खोबऱ्याचा दाखवला ना, त्यावर सुद्धा 2-5 दुर्वा जरूर ठेवा. बघा, तुमचा नैवेद्य लगेच कबूल होईल, स्वीकारतील गणपती बाप्पा आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरादारात सर्व काही गोड शुभच घडून येणार आहे. म्हणून नैवेद्य दाखवताना ही गोष्ट आवर्जून करत जा. कधी पण गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थी, मंगळवारी किंवा रोज जरी नैवेद्य, तुमच्याकडं जर रोज दुर्वा असतील ना, नैवेद्यावर रोज दुर्वा ठेवा. गणपती बाप्पांना जेव्हा नैवेद्य दाखवाल त्यावर दुर्वा ठेवायच्या आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण तुळशीपत्र ठेवत असतो. म्हणून संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, मंगळवारी जेव्हा बाप्पांच्या मंदिरात जाल तेव्हा सुद्धा नैवेद्यावर 2 दुर्वा तरी आवर्जून ठेवायच्या. मोदकांचा नैवेद्य नाही जमला, किमान गूळ खोबऱ्याचा तरी नैवेद्य आवर्जून दाखवा. महिलांनो, छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या, सुक्या खोबऱ्याची, त्यात जेवढा गूळ बसेल ना तेवढा भरा, एखाद्या वाटीत ठेवा. पाणी फिरवून चांगला नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर तो त्या गूळ खोबऱ्याचे तुम्ही मोदक बनवू शकता किंवा असाच जरी तुम्ही लहान लेकरांना तुम्ही घरात सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे. संध्याकाळी तो प्रसाद जरूर गणपती बाप्पाला दाखवा. सकाळी दाखवा, संध्याकाळी दाखवा. आपण गणपती बाप्पाला उद्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. घरात उद्या सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेला आपल्याला अथर्व शीर्ष फलश्रुतीसह जरूर पठण करायचं आहे. 11 वेळा पठण करा. नाही जमलं किमान 1 वेळा तरी अथर्व शीर्ष जरूर पठण करा. 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या. तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप दीप लावून घ्यायचं, आसन घेऊन बसायचं. जर असं मोठ्या स्वरात गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. ज्या घरात अशा शुभ तिथींना गणपती बाप्पांची सेवा होते ना, अथर्व शीर्षाची, गणपती स्तोत्राची, त्या घरात संकट कधीच फिरकू शकत नाही. कधीच गणपती बाप्पा कुठलं विघ्न, संकट आपल्यावर, कुटुंबावर, घरादारावर, लेकराबाळांवर येऊ देत नाही. वरच्या वर संकट दूर करतात गणपती बाप्पा आहे. जरूर ही सेवा करायची आहे. मुलांकडून सुद्धा तोडकं मोडकं जसं बोलतील मुलांकडून सुद्धा अथर्व शीर्ष बोलून घ्यायचं आहे. गणपती स्तोत्र मुलं हळूहळू शिकून जातात. बघा, मुलांकडून 1 माळ का होईना किंवा जेवढ्या वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः
या मंत्राचा जप सुद्धा मुलांकडून करून घ्यायचा आहे. बघा, मुलं बाहेर असतात, शाळेत, शिक्षण, नोकरी, बाहेरगावी असतात. हा मंत्र जर पाठ असेल ना, येता जाता मुलं गणपती बाप्पांचं नामस्मरण करतात ना, त्या मुलांवर कधीच कुठलं संकट येत नाही. गणपती बाप्पा आहे, चिंतामणी आहे, सर्व चिंता विघ्न वरच्यावर दूर करता. गणपती बाप्पांची ही सेवा उद्या आवर्जून आपल्या घरादारात करायची आहे. त्याचबरोबर उद्या मंदिरात जर जाता आलं तुम्हाला, घराजवळ जे मंदिर असेल तुमच्या, किंवा तुम्ही जर तीर्थक्षेत्री जात असाल तर अतिशय उत्तम. नाही तर गणपती बाप्पा तर सगळीकडेच आहे. नाही जमलं, आपल्या देवघरात बसून सेवा करा गणपती बाप्पांची. जाता आलं घराजवळ मंदिरात तर आवर्जून जा. जास्वंदाचं फूल, गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायला घेऊन जा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, पेढे, मोदक गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या वस्तू. त्याचबरोबर हिरवे मूग अर्पण करायचे असतील महिलांनो, मूठभर, मूठ, सव्वा मूठ हिरवे मूग घेऊन जा. मोजमाप करू नका, जेवढे येतील मूठभर आणि थोडेसे वरती अशी सव्वा मूठ हिरव्या मुगाची गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. एखादा कागद असेल, वाटी असेल, त्यावर मूग अर्पण करायचं आहे. त्यावर थोड्याशा दुर्वा ठेवा. हळदी कुंकू फुलं वाहून मनातली इच्छा बोला मुलांविषयी आणि हिरवे मूग तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर मंदिरात एखादं नारळ अर्पण करता आलं, जरूर अर्पण करा. उद्या वर्षाची पहिली विनायक चतुर्थी आहे. शुभ ठरत असतं, म्हणजे श्रीफळ खूप शुभ ठरतं. गणपती बाप्पांना एक श्रीफळ, नारळ जरूर अर्पण करायचं आहे. उद्या संध्याकाळी थोडासा कापूर धूप महिलांनो आवर्जून करा. आपण मंदिरात जाऊन आला, थोडा उशीर झाला चालेल, 8-9 वाजले चालेल. संध्याकाळी 7 वाजेपासून रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत, 9-9:30 वाजेपर्यंत छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. ज्यात कापूर जाळता त्या भांड्यात तो खोबऱ्याचा तुकडा ठेवा. त्यावर भीमसेन कापूर ठेवा. 2 लवंग ठेवायच्या आहे. लोबान असेल, गुगल असेल तो जाळा. सर्व वस्तू कापरासोबत जाळायचा आहे. जसा जसा तो कापूर धूप घरात पसरतो ना, त्या खोबऱ्याच्या वासाने लवंग, लोबान, गुगल, आपल्या घरात जे नकारात्मकता असतात, ज्या गोष्टी असतात नकारात्मक, त्या संपून जातात, नष्ट होतात. कुणाची नजरबाधा लागलेली असेल ती सुद्धा नष्ट होते. गणपती बाप्पांची कृपा आपल्याला मिळत असते. घरात दैवी सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये गणपती बाप्पा तर प्रसन्न होतातच, त्याचबरोबर लक्ष्मी मातासुद्धा धावत येते. चैत्र नवरात्री सुरू आहे. बघा, गौरीपुत्र आहे श्री गणेशा, शिवपुत्र आहे, गौरीपुत्र आहे, पार्वती नंदन आहे. गणपती बाप्पांना हाक मारून तर बघा, कुठलीच आई उद्या खाली हात राहणार नाही. घरात सेवा करा, मंदिरात करा. हे शिवपुत्रा, हे गौरीपुत्रा, पार्वती नंदना, माझी इच्छा पूर्ण करा. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंद, मोदक अर्पण करून ह्या 2 शब्दांचं नक्की प्रार्थना करा. गणपती बाप्पा आहे, तुम्हाला खाली हात घरी पाठवणार नाही. जेवढी सेवा होईल तेवढी करा. मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे. बघा, चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी मोठा दिवस आहे, रविवार आहे. मांसाहार करू नका. उद्या देवघरात, मंदिरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आवर्जून गणपती बाप्पांना जशी जास्वंदाची फुलं अर्पण करणार आहोत ना, तशाच पद्धतीने तुमची कुलस्वामिनीची मूर्ती असेल, टाक असेल, माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र असेल, आवर्जून लाल रंगाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. चतुर्थी आलेली आहे, चैत्र महिन्यातील चतुर्थी आहे, मोठी तिथी आहे, म्हणून माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे. आवर्जून लाल रंगाचं, बघा, लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. फोटो असो, मूर्ती असो, पण लाल रंगाचं फूल गणपती बाप्पांना आधी अर्पण करा आणि मग देवी आईला सुद्धा अर्पण करायचं आहे. उद्या संध्याकाळी गणपती बाप्पांची, देवी आईची आरती जरूर करायची आहे. कापूर जाळा आणि देवी आईची आरती, थोड्याशा तांदळावर कापूर जाळायचा आणि देवी आईची आरती करायची आहे. या आरतीमुळे सुद्धा बाप्पा तर प्रसन्न होतात, पण घरातील जे वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, ते सुद्धा नष्ट होतात आणि वास्तू आपली सकारात्मक, आपल्याला फलदायी ठरत असते. म्हणून उद्या तांदळावर कापूर जाळायचा आणि मग आरती करायची आहे. आणि कापूर आरती झाल्यानंतर मी तुम्हाला जो सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळायला लावलेला आहे, लवंग, लोबान, गुगल, अशा पद्धतीने कापूर धूपसुद्धा आरती झाल्यानंतर मग आपल्याला असा कापूर धूप आपल्या संपूर्ण घरात पसरवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.